Okay friends, in previous lecture we are discussed about the structure of anther consisting of the male gamete producing part that is known as the पोलन ग्रेन. म्हणजेच आपण प्रिवियस लेक्चरमध्ये कोणता पार्ट्स कंप्लीट केला, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. पण बिफोर स्टार्टेड द पोलन ग्रेन फर्स्ट डेफिनेशन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, मायक्रोस्पोरोजेनेसिस. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मायक्रोस्पोरोजेनेसिस? The process of formation of microspore from the microspore mother cell undergoes the reductional division. That process is known as the microsporogenesis. And now this process is completed inside the pollen sac, and pollen sac is the parts of anther. ज्यामध्ये आपण पाहिलं की पोलन सॅक मध्ये जी स्पोरोजिनस सेल आहे त्या स्पोरोजिनस सेलचंच कन्व्हर्जन कशामध्ये होतं, मायक्रोस्पोर मदर सेल. आणि मायक्रोस्पोर मदर सेलचं जेव्हा मिओसिस होतं त्यावेळेस जे प्रोड्यूस होतात, जे फॉर्मेशन होतात, यांना काय म्हटलं आपण, मायक्रोस्पोर. पुढे आपण पाहिलं स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. सो व्हॉट इज द मायक्रोस्पोर? मायक्रोस्पोर इज द युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड स्ट्रक्चर and that is the pollen grain, or which is also known as the microspore. Now this microspore which having the double wall layered, that is called like the sporoderm. Outer exine, inner entine. Outer exine formed by the sporopollenin, inner entine formed by the pectocellulose. Okay, याच्यानंतर आपण पाहिलं in certain regions where the exine is absent or thin, that is known as the correct germ pore. But depending upon the number of germ pore, the microspores are of main two types. कोणत्या दोन आहेत, युनिपोरेट आणि ट्रायपोरेट. whenever the microspore which having the only one or single germ pore, that is known as the uniporate, and whenever this microspore which having the three germ pore, that is called like the triporate. And now triporate conditions commonly found in the dicot plant. हेही आपण स्टडी केलं. यानंतर पाहिलं आपण इनसाइड द मायक्रोस्पोर द लार्ज साइज्ड प्रॉमिनंट न्यूक्लियस इज प्रेझेंट सराउंडेड बाय द डेन्स सायटोप्लाझम, दॅट इज नोन एज द स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. आता आज आपल्याला स्टडी करायचं आहे की ॲक्च्युअल मेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप होतो. तर डेव्हलपमेंट होण्याच्या आधी फर्स्ट टर्म लक्षात ठेवायचा आहे, व्हॉट इज मीन बाय मेल गॅमेटोफाइट? Gametophyte means gamete producing part, that is known as the gametophyte. लक्षात ठेवायचं, gamete means gamete producing structure, that is called as the gametophyte. केव्हा विचारलं जाईल gametophyte, what is a gametophyte? Simple term, those structure which produce the gamete, that is called as the gametophyte. परत कोणतं गॅमेट्स तयार होतं याच्या बेसिसवर त्याला नाव दिलं मेल गॅमेटोफाइट. म्हणजेच आम्हाला लक्षात ठेवायचं आहे, those gametophyte which produce the male gametes, that's why the name is known as the male gametophyte. आणि मेल गॅमेटोफाइटचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर तो स्टार्ट ज्या सेल पासून होतं, ज्या स्ट्रक्चर पासून होतं, त्याच स्ट्रक्चरचं नाव काय आहे, दॅट इज नोन एज द मायक्रोस्पोर. तर शब्द लक्षात ठेवा, मायक्रोस्पोर और विच इज ऑल्सो नोन एज द, यालाच काय म्हणतो आपण, पोलन ग्रेन. मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल. कोणती सेल आहे, फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. काय म्हटलं लक्षात ठेवा, कोणाचं स्ट्रक्चर पाहायचं आपल्याला, मेल गॅमेटोफाइट कसा डेव्हलप होतो याचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की याची डेव्हलपमेंट कुणापासून होतं. तर वाहिलं वाक्य लक्षात ठेवायचं, दिस मेल गॅमेटोफाइट इज डेव्हलप फ्रॉम दोज पार्ट, दोज सेल दॅट इज नोन एज द microspore, or which is also known as the pollen grain. So what is male gametophyte? Male gametophyte which having the male gamete, and these are developed from those part, that part is known as the microspore. Microspore बद्दल फर्स्ट स्टेटमेंट काय असेल आपलं, मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन इज द फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. म्हणजे मेल गॅमेटोफाइटची सुरुवात कोणापासून होते, मायक्रोस्पोर. आता दुसरा प्रश्न पहा, मग मायक्रोस्पोर कुठे डेव्हलप होता तो, करेक्ट, पोलन सॅकमध्ये. कोणत्या प्रोसेसमध्ये डेव्हलप होतात, करेक्ट, मायक्रोस्पोरोजेनेसिस. बट ड्युरिंग द मायक्रोस्पोरोजेनेसिस डिप्लॉयड मायक्रोस्पोर मदर सेल विच प्रोड्यूस द मायक्रोस्पोर अँड दे आर प्रेझेंट इनसाइड द पोलन सॅक. म्हणजेच द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज स्टार्ट. कुठे स्टार्ट होतं, स्टार्ट इनसाइड द पोलन सॅक.
कुठे स्टार्ट होतं इनसाइड द पोलन सॅक, कारण मायक्रोस्पोर कुठे असतो इनसाइड द पोलन सॅक अँड दिस डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड. स्टार्ट जरी पोलन सॅकमध्ये होत असेल तर कम्प्लिटेड जे आहे ते कम्प्लिटेड कुठं होतं कम्प्लिटेड ऑन द स्टिग्मा, कम्प्लिटेड ऑन स्टिग्मा ऑफ कार्पेल. पहिला आपण स्टिग्मा ऑफ कार्पेल, कार्पेल इज द इंडिव्हिज्युअल मेंबर ऑफ गायनोशियम. मग कार्पेलच्या स्टिग्मावर जाऊन ही प्रोसेस काय होते कंप्लीट होते. तर याच प्रोसेसला काय नाव दिलं आम्ही डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. परत एकदा स्ट्रक्चर लक्षात ठेवा, मी परत डेफिनेशन विचारतोय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मेल गॅमेटोफाइट? The process of development of male gametophyte start inside the pollen sac and completed on the stigma of carpel. That process is known as the development of male gametophyte. दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत. जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्टिंग कुठून होतं तर लक्षात ठेवायचं स्टार्ट करणारी पहिली सेल, पहिल्या सेलचं नाव काय पोलन ग्रेन. मग पोलन ग्रेन जिथं आहे तिथंच प्रोसेस ती स्टार्ट झालं. तर पोलन ग्रेन कुठे डेव्हलप होतात पोलन सॅक. म्हणजेच जर लोकेशन विचारलं तर पोलन सॅकमध्ये स्टार्ट होतं, सेल विचारली तर मायक्रोस्पोरपासून स्टार्ट होतं आणि एंड विचारलं तर कुठे होतं तर स्टिग्मा ऑफ गायनोशियम. म्हणजेच या प्रोसेसमध्ये एक पार्ट परत लक्षात ठेवायचं, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट विच इज कम्प्लिटेड इन 2 स्टेप. पा कम्प्लिटेड कुठेमध्ये होता 2 स्टेपमध्ये होता. वन इज द फर्स्ट स्टेप जी आहे बिफोर पॉलिनेशन, बिफोर पॉलिनेशन. म्हणजेच जेव्हा पॉलिनेशन स्टार्ट होतं म्हणजे बिफोर पॉलिनेशनमध्ये ही प्रोसेस काय होते स्टार्ट होतं. तर परत एकदा वाक्य लक्षात ठेवा, द प्रोसेस ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्ट इनसाइड द पोलन सॅक फ्रॉम द हॅप्लॉइड पोलन ग्रेन अँड दिस प्रोसेस बिगिन इनसाइड द पोलन सॅक. इट मीन दॅट these are present during the present inside the pollen sac. It means that this process is known as the before pollination. सरळ सरळ अर्थ लक्षात ठेवायचा. पॉलिनेशन कशाला म्हणतात हो करेक्ट. पॉलिनेशन मीन्स द प्रोसेस ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. एका फुलातील जे का फ्लावरमधले जे परागकण म्हणतो आपण त्याला, किंवा ज्याला आपण काय नाव देतो पोलन ग्रेन, एका फ्लावरमधून किंवा एका अँथरमधून दुसऱ्या स्टिग्मावर ट्रान्सफर होणं, या प्रोसेसला काय म्हणतो आपण पॉलिनेशन. तर ही प्रोसेस पॉलिनेशनच्या आधी स्टार्ट होते आणि पॉलिनेशनच्या नंतर कंप्लीट होतं. मग इथं सरळ सरळ विचारलं तर लक्षात ठेवायचं मेल गॅमेटोफाइट किंवा प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट कंप्लीटेड इन अ 2 स्टेप. वन इज द बिफोर पॉलिनेशन अँड अनदर वन इज द आफ्टर पॉलिनेशन. तर सेकंड स्टेप कोणती आहे आफ्टर पॉलिनेशन. So the process of development of male gametophyte completed in how many step 2 step. one is the before pollination, another one is the after pollination. म्हणजेच याचं बिगिनिंग कधी होतं बिफोर पॉलिनेशन, एंड कधी होतं आफ्टर पॉलिनेशन. मग बिफोर पॉलिनेशन मध्ये कुठून स्टार्ट होतं मायक्रोस्पोर पासून. मग मायक्रोस्पोर कुणामध्ये आहेत पोलन सॅक. तर पहिलं स्टेटमेंट इथं तुमचं असं असेल, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्टिंग फ्रॉम द युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड मायक्रोस्पोर विच इज प्रेझेंट इनसाइड द pollen sac. That process is known as the before pollination, where the some changes is takes place. But whenever this microspore it becomes released from the anther and they are transferred on the stigma of gynoecium or carpel to start the after pollination, and where the some processes takes place, and after that this gametophyte it becomes developed. So male gametophyte completed in how many step 2 step. First one is the before pollination, another one is the after pollination. Before pollination कुठे होतं इनसाइड द पोलन सॅक. म्हणजे तुमचं टर्म असेल बिफोर पॉलिनेशनच्या सर्व प्रोसेस कुठे होतात तर इनसाइड द पोलन सॅक. तर इथं या होणाऱ्या प्रोसेस आपल्याला पाहायच्यात. यांच्यानंतर आफ्टर पॉलिनेशन जे आहेत ते कुठं पाहायचं आहे ऑन द स्टिग्मा. कशावर ऑन द स्टिग्मा ऑफ कार्पेल.
ऑन द स्टिग्मा ऑफ कार्पेल. इथे आपल्या सर्व प्रोसेस पाहायच्यात. तर या ठिकाणी आपल्याला इंट्रोडक्शन्समध्ये डेफिनेशन 2 स्टेप आणि त्यामधील होणाऱ्या प्रोसेस लक्षात ठेवायचे. 3 MCQs विचारले जातील. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्टिंग फ्रॉम दोज सेल दॅट सेल इज नोन एज द करेक्ट मायक्रोस्पोर. हाऊ मेनी सेल्स आर प्रेझेंट इन द मायक्रोस्पोर? ओनली वन. दॅट्स वाय दिस स्ट्रक्चर इज नोन एज द युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. स्टार्टिंग होतं ते कुठं कंप्लीट होतं? बिफोर पॉलिनेशन म्हणजेच पोलन सॅकमध्ये. आणि जेव्हा अँथर तो डिहेन्संट होतो आणि तिथून पोलन ग्रेन स्टिग्मावर जाऊन ट्रान्सफर होतात तेव्हा कोणती प्रोसेस कंप्लीट झाली? पॉलिनेशन. त्यांच्यानंतर ती प्रोसेस अजून स्टार्ट राहतं ज्याला काय म्हणतो आपण? आफ्टर पॉलिनेशन. तर आज पाहिजे आपल्याला बिफोर पॉलिनेशनमध्ये काय चेंजेस होतात आणि आफ्टर पॉलिनेशनमध्ये काय चेंजेस होतात आणि मेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर काय आहे. तर तो स्टार्ट करताना फर्स्ट स्टेपचं नाव दिलं आपण दॅट इज नोन एज द बिफोर. फर्स्ट स्टेपचं नाव काय म्हटलं आपण? बिफोर पॉलिनेशन. तर स्टार्टिंग करताना फर्स्ट वाक्य लक्षात ठेवायचं आहे. इनसाइड द पोलन सॅक इनिशियली द मायक्रोस्पोर विच हॅव्हिंग द single cell and that microspore which is surrounded by the double layered wall that is known as the कोणता म्हटलं आपण त्याला? एक्झाइन अँड एंटाइन. तर पहा आउटर मोस्ट लेयर हा थिक असतो की थिन असतो? करेक्ट, थिक आहे. मग आउटर मोस्ट वॉलला आपण म्हटलं थिक मायक्रोस्पोर विच हॅव्हिंग द स्ट्रक्चर स्मूथ और स्पायनी. पहिला आपण बिफोर लेक्चर्समध्ये फॉर एक्झाम्पल या एक्झाइन हे जे प्रेझेंट आहेत ते कुणावर प्रेझेंट आहेत? आउटसाइड द लेयर ऑफ स्पोरोडर्म. सिंगल सरळ सरळ लक्षात ठेवा. मायक्रोस्पोरच्या आउटर मोस्ट लेअरला काय नाव दिलं? एक्झाइन. एक्झाइनच्या वर काय असतात? स्पाइन किंवा एक्झाइन काय असतात? स्मूथ. मग या पार्टला काय नाव दिलं आपण? दॅट इज नोन एज द एक्झाइन. इनर इज नोन एज द एंटाइन. त्यानंतर इथे जी प्रेझेंट असणारा पार्ट्स आहे जिथं एक्झाइन किंवा एंटाइन, इथं जर पाहिलं तर एक्झाइन हा कसा आहे? एक्झाइन जिथून कम्स आउट होतो आणि एंटाइन कम्स आउट होतो आणि एक्झाइन इथं थिन किंवा अबसेंट आहे. तर या पार्टला काय नाव देतो आपण? जर्म पोर. सो जर्म पोर इज प्रेझेंट ऑन द एक्झाइन. नाव इनसाइड द, पुन्हा यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल हा जर ट्रायपोरिएट कंडिशन असेल तर याला काय म्हणतो आपण? डायकॉटमध्ये प्रेझेंट असणारा कोण आहे? हा डायकॉटमध्ये प्रेझेंट असणारा दॅट इज कॉल्ड एज द मायक्रोस्पोर. इनिशियली यांच्यामध्ये डेन्स प्रॉमिनंट कोण प्रेझेंट असतो? न्यूक्लियस सराउंडेड बाय. यांच्यामध्ये कोणतं फ्लुइड आहे? दॅट इज नोन एज द सायटोप्लाझम. अँड दिस इज द मायक्रोस्पोर अँड दॅट मायक्रोस्पोर विच हॅव्हिंग द फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. सिंपल वाक्य लक्षात ठेवा. या प्रोसेसला स्टार्ट होताना कुठे स्टार्ट होतं? इनसाइड द पोलन सॅक. सो इनसाइड द बिफोर पॉलिनेशन एंटायर स्ट्रक्चर आपण स्टडी केलं आहे. इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवा. दिस इज द मायक्रोस्पोर. दिस इज द फर्स्ट सेल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. दिस मायक्रोस्पोर विच हॅव्हिंग द युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड इन स्ट्रक्चर consisting outer exine and inner entine formed by the sporopollenin. Entine is formed by the pectocellulose and where the opening is present that is known as the जर्म पोर. याच्यानंतर आपण पहा जेव्हा ही पोलन सॅकमध्ये सेल तयार होतं इथून प्रोसेस स्टार्ट होते. त्या प्रोसेसचं नाव काय? डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर पहिलं स्टेटमेंट काय असेल? द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्टिंग फ्रॉम द युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. दिस मायक्रोस्पोर अंडरगोज द प्रोसेस ऑफ, यांच्यामध्ये काय होतं तर लक्षात ठेवायचं, अंडरगोज द प्रोसेस ऑफ मायटोसिस. This microspore which produce the two-celled structure. काय प्रोड्यूस करतो हा? two-celled structure. But these two cells are present inside. They do not divide. म्हणजे ह्या सेल डिव्हाइड होतात पण एकमेकापासून वेगळ्या होतात का? नाही आहे. इनसाइडमध्ये त्यांचं पार्टिशन्स होतात आणि सेल ह्या दोन पार्ट्समध्ये डिव्हाइड होतात. तर इनिशियल हा कोण झाला? एंटाइन. एंटाइनच्या एक्सटर्नल साईडला कोण झाला? एक्झाइन. एक्झाइन हा थिक आहे. लक्षात ठेवा. आता स्ट्रक्चरमध्ये आपण डार्क करत नाही, त्याला लक्षात ठेवायचं. एक्झाइन हा कसा आहे? थिक आहे. आणि एक्झाइनच्या मध्ये जे एंटाइन आहे ते एंटाइनला काय केलं आपण? डिव्हाइड करून या ठिकाणी टू सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं. तर इथं स्टेटमेंट तुमचं असेल युनिसेल्युलर युनिन्यूक्लिएटेड मायक्रोस्पोर अंडरगोज द प्रोसेस ऑफ मायटोसिस टू प्रोड्यूस द टू सेल्ड स्ट्रक्चर. वन इज द लार्ज सेल, अनदर वन इज द स्मॉल सेल. इन शॉर्ट
This microspore undergoes the process of mitosis to produce the two unequal cell structure. तर यांच्यामध्ये एक स्मॉल सेल आहे आणि दुसरी लार्ज सेल आहे. बट एन्क्लोजिंग यांच्यामध्ये कोण प्रेझेंट असतो? हा सायटोप्लाझम. सो सायटोप्लाझम इज डिवायडेड इनटू द टू सेल. One is the large cell, another one is the small cell, and this is the nucleus where the two nuclei is present. पा यांच्यामध्ये इथे एक न्यूक्लियस आहे या सेलचा, त्यानंतर स्मॉल सेलमध्ये परत इथे एक न्यूक्लियस आहे. तर याला कोणतं स्ट्रक्चर म्हणतो आपण? दीज आर द टू सेल्ड मायक्रोस्पोर. दोघातला डिफरन्स इनिशियली मायक्रोस्पोरोजेनेसिस नंतर जो मायक्रोस्पोर तयार होतो हा या पद्धतीमध्ये स्ट्रक्चर असतं, याला म्हणतो आपण हॅप्लॉइड मायक्रोस्पोर. पण यांच्यामध्ये परत कोणती प्रोसेस झालं? मायटॉसिस. मायटॉसिस होऊन त्यांचं इक्वल डिव्हिजन आहे का? नाही आहे. अनइक्वल टू फॉर्म द टू सेल्ड स्ट्रक्चर. वन इज द लार्ज सेल अँड अनदर वन इज द स्मॉल सेल. So this large cell, याला कोणती सेल म्हटलं? लार्ज सेल, विच इज ऑल्सो नोन ॲज द व्हेजिटेटिव्ह. कोणती सेल म्हणायचं? व्हेजिटेटिव्ह सेल. और यालाच दुसरं नाव देतो आपण, दॅट इज नोन ॲज द ट्यूब सेल. व्हेजिटेटिव्ह सेल और ट्यूब सेल. अँड अनदर वन इज द, दिस सेल इज नोन ॲज द जनरेटिव्ह सेल. Generative cell. So how many cell present in the two cellular structure after mitosis? Two cell. These are the unequal. One is the large, that is called as the vegetative cell, and another one is the small, is known as the generative cell, which consisting. मग या पार्टला काय म्हणतो आपण? जनरेटिव्ह. कोणता पार्ट आहे हा? जनरेटिव्ह न्यूक्लियस. सिमिलर. मग या न्यूक्लियसला काय म्हणतो आपण? दॅट इज नोन ॲज द ट्यूब न्यूक्लियस. ट्यूब सेल मधल्या न्यूक्लियसला ट्यूब न्यूक्लियस, आणि जनरेटिव्ह सेल मध्ये जो न्यूक्लियस त्याला जनरेटिव्ह न्यूक्लियस. अँड दिस प्रोसेस व्हेनेवर कंप्लीटेड इनसाइड द पोलन सॅक विअर द वन ऑफ द स्टेप इज कंप्लीट, दॅट इज नोन ॲज द बिफोर पॉलिनेशन. तर बिफोर पॉलिनेशन मध्ये फक्त 4 कॅरेक्टर लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेटमेंट, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट स्टार्ट इनसाइड द पोलन सॅक अँड कंप्लीटेड ऑन द स्टिग्मा ऑफ गायनोशियम. दॅट्स वाय these are completed in 2 steps, before pollination and after pollination. So in before pollination, whenever after microsporogenesis, the microspore is a unicellular uninucleated haploid in structure. This microspore undergoes the process. This microspore is the first cell for the development of male gametophyte. This microspore undergoes the process of mitosis to produce the two unequal cellular structure. One is the large cell, another one is the small cell. Large cell is also known as the vegetative cell, consisting the vegetative nucleus and dense cytoplasm. Smaller cell is also known as the generative cell, consisting of the generative nucleus. And now this two-celled structure is also known as the mature microspore. या microspore ला काय म्हणतो आपण? Mature microspore. आणि हा जो मायक्रोस्पोर आहे याला म्हणतो आपण इनिशियल मायक्रोस्पोर. म्हणजेच आफ्टर मायक्रोस्पोरोजेनेसिसमध्ये जो मायक्रोस्पोर तयार असतो तो या स्ट्रक्चरमध्ये असतो. पण जेव्हा यांचं मायटोसिसहून टू सेल्ड मायक्रोस्पोर तयार होतं त्यावेळेस या मायक्रोस्पोरला काय म्हणतो आपण? मॅच्युअर्ड मायक्रोस्पोर. अँड ॲट द डेव्हलपमेंट ऑफ टू सेल्ड मायक्रोस्पोर इनसाइड द पोलन सॅक, व्हेनेवर द पोलन सॅक or pollen grain discharge from the anther, it means that the anther it becomes dehiscent and to release the pollen grain. And now where the one of the process is completed, that is called as the before pollination. तर NCERT मध्ये एक स्टेटमेंट दिलाय, MCQ विचारला जाईल. पहा, ज्यावेळेस तुम्हाला असं विचारलं जाईल ड्युरिंग द पॉलिनेशन किंवा जेव्हा पॉलिनेशन होतं आणि अँथरच्या बाहेर पोलन ग्रेन पास होतात त्यावेळेस त्यांचं स्ट्रक्चर हे कोणत्या फॉर्ममध्ये असतं तिथं मेन्शन केलं आहे. 2 सेल्ड और 3 सेल्ड स्ट्रक्चर. तर इथं पहा मायक्रोस्पोरमध्ये किती सेल्स आहेत? 2 सेल्ड स्टेज. मग ड्युरिंग द ट्रान्सफर ऑफ अँथर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा, दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 2 सेल्ड स्ट्रक्चर. नाव दीज आर द हॅव्हिंग 60% एंजिओस्पर्मिक प्लांट विच ट्रान्सफर द 2 सेल्ड. सरळ एंजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये बिफोर पॉलिनेशनमध्ये जी कंप्लीट प्रोसेस होते त्यावेळेस काय तयार होतं? 2 सेल्ड मायक्रोस्पोर. आणि
अँथर डिहेन्सनटून ज्यावेळेस पॉलिनेशन स्टार्ट होतं त्यावेळेस मायक्रोस्पोरमध्ये किती सेल आहेत? 2 सेल्ड स्ट्रक्चर. असे असणारे स्ट्रक्चर मायक्रोस्पोरचे हे 60% आहेत आणि रेस्ट ऑफ द विचारलं तर ते किती असतात? 3 सेल्ड. ते सेल्ड कसे तयार होतात ते आपण पाहणार आहेत. पण त्याच्या आधी या मायक्रोस्पोरला काय म्हटलं आपण? मॅच्युअर मायक्रोस्पोर. किती सेल्ड आहे? 2 सेल्ड. म्हणजे असा मायक्रोस्पोर एकदा पोलन ग्रेन मायक्रोस्पोर जेव्हा तयार होतो अँथरमध्ये त्यावेळेस अँथर डिहेन्संट होतो. डिहेन्संट करण्यासाठी लाईन ऑफ डिहेन्सन्स कुठं असते? इन द ग्रोज. कोणत्या रिजन्समध्ये? एंडोथेसियम. त्या सेलचं नेचर कोणतं? हायग्रोस्कोपिक. नाव दिस सेल इट बिकम्स डिहेन्संट अँड टू रिलीज द पोलन ग्रेन अँड टू स्टार्ट द प्रोसेस पॉलिनेशन. म्हणजेच इथं बिफोर पॉलिनेशन कंप्लीट होतं अँड टू स्टार्ट द आफ्टर पॉलिनेशन. पा सेकंड स्टेप कोणती म्हटलं आपण? दॅट इज कॉल्ड लाईक द आफ्टर पॉलिनेशन. तर या ठिकाणी एक टर्म लक्षात ठेवायची आहे की आफ्टर पॉलिनेशनमध्ये ॲक्च्युअल काय होतं तर पहा आफ्टर पॉलिनेशनमध्ये हा जो पार्ट्स आहे या पार्टला म्हणतो आपण स्टिग्मा आणि या स्टिग्मापासून येणारी ही जी पार्ट असतो याला म्हणतो आपण स्टाईल आणि यांच्यामध्ये नंतर बेसलला जो सोलन पार्ट्स असतो या पार्टला काय म्हणतो आपण? ओहरी. पा हा कोणता पार्ट्स आहे? दॅट इज नोन ॲज द स्टिग्मा. यांच्यानंतर या पार्टला काय म्हणतो आपण? स्टाईल आणि हा जो पार्ट्स आहे याला काय म्हणतो आपण? ओहरी. मग जेव्हा ओहरीच्या मध्ये इनसाइड कोण आहेत तर यांच्यामध्ये जो पार्ट प्रेझेंट आहे या पार्टला काय म्हणतो आपण? दॅट इज नोन ॲज द ओव्ह्यूल. कोणता पार्ट्स आहे? ओव्ह्यूल. आता आपल्याला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट पाहायचं आहे तर जेव्हा 2 सेल्ड मायक्रोस्पोर अँथरमधून डिहेन्संट होतो आणि ट्रान्सफर कुठं होतो? ऑन द स्टिग्मा. म्हणजेच हा पोलन ग्रेन इथं डिपॉझिटेड झाला. पा या पार्टला काय म्हणतो आपण? पोलन ग्रेन. सो पोलन ग्रेन इज डिपॉझिटेड ऑन द कुणावर डिपॉझिट झाला? स्टिग्मा. या प्रोसेसला काय म्हटलं? पॉलिनेशन. तर यांच्यानंतर जे चेंजेस आहेत त्या पार्टला काय म्हणतो आपण? आफ्टर पॉलिनेशन विच इज द सेकंड स्टेप टेक्स प्लेस ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. तर इथे 4 कॅरेक्टर फक्त लक्षात ठेवा. आफ्टर succeed pollination this pollen grain is deposited on the stigma that is known as the pollination. जेव्हा अँथरमधून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात तेव्हा ते पोलन ग्रेन कशावर जाऊन डिपॉझिट होतात? स्टिग्मा ऑफ गायनोशियम किंवा स्टिग्मा ऑफ कार्पेल. त्यावेळेस पोलन ग्रेन कशावर आहेत? स्टिग्मा. इथं कोणती प्रोसेस कंप्लीट झाली? पॉलिनेशन. मग आफ्टर पॉलिनेशन ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट काय होतं तर लक्षात ठेवा. पा whenever this pollen grain is deposited on the stigma. जेव्हा हे पोलन ग्रेन कशावर येतात? स्टिग्मावर. त्यावेळेस या स्टिग्मामधून काय सिक्रेट होतं? वॉटर अँड शुगरी सबस्टन्स. लक्षात ठेवा. दिस स्टिग्मा विच सिक्रेट द वॉटर अँड शुगरी substance. So this stigma, whenever the pollen grain is deposited on the stigma, at the same time this stigma which secrete the water and sugary substance and that water and sugary substance absorbed by this pollen grain. म्हणजेच या ठिकाणी इथं हा जो स्टिग्मा मधून येणारा वॉटर आहे आणि शुगरी सबस्टन्स आहे ते कुठे ॲब्सॉर्ब करतात? इनसाइड द पोलन ग्रेन. मग पोलन ग्रेनमध्ये सायटोप्लाझमचं कंटेंट काय होतं? इन्क्रीज होता. पा जेव्हा आपण जर असं म्हटलं या ठिकाणी हा मायक्रोस्पोर आहे आणि यांच्यामध्ये जर वॉटर इनटेक केलं यांच्यामध्ये ज्यावेळेस शुगरी सबस्टन्स इन्क्रीज केलं तर सायटोप्लाझमचं कंटेंट इन्क्रीज होतं का डिक्रीज होतं? करेक्ट, इन्क्रीज होतं ड्यू टू द ॲब्सॉर्प्शन्स ऑफ वॉटर और शुगरी सबस्टन्स सिक्रेटेड बाय द स्टिग्मा अँड दे आर इनटेक इनसाइड द कुणामध्ये आलं? मायक्रोस्पोर. सो द व्हॅल्यूम ऑफ सायटोप्लाझम इट बिकम्स इनक्रीज. दॅट्स वाय दे क्रिएट द प्रेशर ऑन द एंटाइल. परत पहा, इमॅजिन करा हा मायक्रोस्पोर आहे. या मायक्रोस्पोरच्या मध्ये जेव्हा इथं काय ॲड केलं यांनी जर सपोज वॉटर ॲब्सॉर्ब केलं शुगरी सबस्टन्स ॲब्सॉर्ब केला कधी? आफ्टर पॉलिनेशन नंतर. जर यांच्यामध्ये सायटोप्लाझमचं कंटेंट वाढलं तर हा कुणावर प्रेशर इन्क्रीज करेल? द प्रेशर इज क्रिएटेड ऑन द वॉल ऑफ पोलन ग्रेन. मग पोलन ग्रेनची इनर वॉल कोणती आहे? एंटाइन. मग एंटाइनवर जर प्रेशर आलं तर त्या एंटाइनवर प्रेशर आल्यामुळं ज्या ठिकाणी त्याची आउटरमोस्ट वॉल
थीन आहे किंवा अब्सेंट आहे त्या पार्टला काय म्हटलं आपण, जर्म पोर. तर या जर्म पोर पासून काय तयार होतं, तर जर्म पोर पासून इथून एक पोलन ट्यूब फॉर्मेशन होते. काय फॉर्मेशन होतं, पोलन ट्यूब. सिक्वेन्स लक्षात ठेवा. आफ्टर सक्सीड पॉलिनेशन, pollen grain is deposited on the stigma. At same time, stigma secrete the water and sugary substance. Now, this water and sugary substance is absorbed by the pollen grain through the germ pore to increase the content of cytoplasm. That's why they create the pressure on wall. वॉल म्हटलं तर इनर साइडला वॉल कोणती आहे, एंटाइन. सो दिस प्रेशर इज एक्झर्टेड ऑन द एंटाइन. सो एंटाइन कम्स आउट थ्रू द जर्म पोर अँड टू फॉर्म द स्ट्रक्चर. दॅट स्ट्रक्चर इज नोन ॲज द पोलेन ट्यूब. या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, पोलन ट्यूब. मग पोलन ट्यूब फॉर्मेशन होतं त्यावेळेस इथं लक्षात ठेवा, हा जो मायक्रोस्पोर आहे या मायक्रोस्पोरपासून जर्मिनेशन झाल्यानंतर जी ही पोलन ट्यूब तयार होते ती पोलन ट्यूब या स्ट्रक्चरला काय नाव दिलं आपण, पोलन ट्यूब. मग पोलन ट्यूब कोणत्या पार्ट्समधून जर्मिनेट होते, पोलन ट्यूब इज कम्स आउट थ्रू द जर्म पोर. जर्म पोर पासून काय आलं, पोलन ट्यूब. कोणत्या पार्ट पासून येतं, एंटाइन. आणि ही पोलन ट्यूब पास कुणातून होतं, स्टाईल मधून पास होतं. मग स्टाईलच्या मध्ये कोण आलं, पोलन ट्यूब. मग पोलन ट्यूब कुणापासून फॉर्मेशन झालं, करेक्ट, पोलन ट्यूब इज फॉर्मड फ्रॉम द एंटाइन. एंटाइन कम्स आउट through the germ pore. That structure is known as the pollen tube and this process is known as the germination of pollen grain. कुणाचं जर्मिनेशन झालं, पोलन ग्रेन. सिक्वेन्स मध्ये काय झालं, आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन कुठं डिपॉझिट होतात, बरोबर, स्टिग्मावर. स्टिग्मावर गेल्यानंतर स्टिग्मा काय सिक्रेट करते, शुगरी सबस्टन्स आणि वॉटर. त्याला कोण ॲब्सॉर्ब करतं, पोलन ग्रेन. ज्यांच्यामुळे त्यांचं मधलं व्हॉल्यूम जे आहे किंवा सायटोप्लाझम आहे तो इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल, इन्क्रीज झाल्यामुळे त्याच्यावर प्रेशर क्रिएट होतं. ते प्रेशर कुणावर जातं, वॉलवर. मग इनर साईडला वॉल कोणती आहे, एंटाइन. पण एंटाइन जिथं वीक आहे तिथून एंटाइन काय होतं, बाहेर येतं. तर एंटाइनच्या बाहेरचं थिक नेचर कोण आहे, एक्झाइन. पण काही ठिकाणी एक्झाइन कसं असतो, थिन किंवा अब्सेंट. तर तिथून एंटाइन काय होते, बाहेर येते. आणि त्याच प्रोसेसला आपण जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन म्हटलं. आणि जे स्ट्रक्चर तयार होतं त्या स्ट्रक्चरला म्हणायचं पोलन ट्यूब. सरळ सरळ आहे, टेन्शन घ्यायचं नाही, फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, ड्यू टू द क्रिएट द प्रेशर इनसाइड द pollen grain, that pressure is exerted on the wall of entine. Entine comes out through the germ pore and to form the specialized structure that is known as the pollen tube and this process is known as the germination of pollen grain. मग जेव्हा पोलन ट्यूब तयार होईल तो पोलन ट्यूब कुणामधून पास होते, पोलन ट्यूब पास इनसाइड द स्टाईल. मग स्टाईलमध्ये ज्यावेळेस ही पोलन ट्यूब पास होते त्यावेळेस इथं परत वाक्य लक्षात ठेवायचं, यांच्यामध्ये असणारा हा कोण आहे, जनरेटिव्ह न्यूक्लियस. हा कोण आहे, ट्यूब न्यूक्लियस. तर तो काय होतो, या ठिकाणी यांच्यामध्ये असणारा ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस काय होतो, मायग्रेट होतो. आणि या ठिकाणी याच्या सराउंडिंगला सर्व येणारा कोण आहे, सायटोप्लाझम. तर या पोलन ग्रेनमध्ये असणारं ट्यूब न्यूक्लियस, जनरेटिव्ह न्यूक्लियस अँड देअर सायटोप्लाझम. याच डायग्रामला जर मॉडिफाईड केलं तर या ठिकाणी याला काय करता येईल, या ठिकाणी ही पोलन ट्यूब तयार झाली. ही पोलन ट्यूब तयार झाल्यानंतर यांच्यातला जो ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे तो कंप्लीट कुठे जाईल, इनसाइड द पोलन ट्यूब. सुरुवातीला मायग्रेट होताना येतो ज्या स्ट्रक्चरला म्हणतो आपण, दॅट इज नोन एज द, याला म्हटलं ट्यूब न्यूक्लियस. याच्यातला ट्यूब न्यूक्लियस आला. याच्यानंतर कोणता होता, जनरेटिव्ह न्यूक्लियस. याला मी नाव दिलं ट्यूब न्यूक्लियस, याला म्हटलं जनरेटिव्ह. या स्ट्रक्चरला काय म्हटलं मी, जनरेटिव्ह न्यूक्लियस. म्हणजेच काय होईल, यांच्यामध्ये असणारा जो कंप्लीट सायटोप्लाझम आहे तो सायटोप्लाझम सुद्धा कुठे मायग्रेट होतं, इनसाइड द पोलन ट्यूब. आफ्टर पॉलिनेशन हा पोलन ग्रेन जर्मिनेट झाला की पोलन ग्रेन जर्मिनेट झाल्यानंतर काय होतं, दिस मायक्रोस्पोर म्हणजे त्याच्यामध्ये असणारे दोन्ही मायक्रोस्पोरमध्ये असणारे कोण आहेत, ट्यूब न्यूक्लियस अँड जनरेटिव्ह न्यूक्लियस अलॉंग विथ देअर सायटोप्लाझम मायग्रेट इनसाइड द पोलन ट्यूब. म्हणजे हा स्ट्रक्चर काय होतो, पूर्ण एम्प्टी. याच्यानंतर दिस जनरेटिव्ह न्यूक्लियस अंडरगोज द प्रोसेस ऑफ मायटॉसिस.
सुरुवातीला एक मायटॉसिस झालं, 2 सेल्ड स्ट्रक्चर. त्याच्यानंतर पोलन ट्यूबच्या मध्ये जो जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे याचं काय होतं, मायटॉसिस, आणि मायटॉसिस होऊन यांच्यापासून 2 मेल गॅमेट्स तयार होतात. म्हणजेच इथं हा एक मेल गॅमेट झाला, इथे हा दुसरा मेल गॅमेट. तर आता या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. कोणतं स्ट्रक्चर आहे, मेल गॅमेट्स आहेत. तर मेल गॅमेट्स कुणापासून तयार झाले, जनरेटिव्ह न्यूक्लियस. सो जनरेटिव्ह न्यूक्लियस अंडरगो द प्रोसेस ऑफ मायटॉसिस टू प्रोड्यूस द 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स. काय म्हणतो आपण याला, 2 नॉन मोटाईल. ह्याला फ्लॅजेल आहे का, नाही आहे. 2 नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर फॉर्म्ड इनसाइड द पोलन ट्यूब. सो दिस स्ट्रक्चर इज नोन एज द मेल गॅमेटोफाइट. मग या मेल गॅमेटोफाइटला काय नाव देतो आपण, द 2 मेल गॅमेट्स अँड 1 tube nucleus along with the cytoplasm present inside the pollen tube. This structure is known as the, याच स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. नाव here the 2 processes completed. One is the before pollination and after pollination. सिंपल वाक्य आता लक्षात ठेवा. काय काय लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट टर्म, प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. प्रोसेस कुठे स्टार्ट होतं, इनसाइड द पोलन सॅक. कंप्लीट कुठे होतं, ऑन द स्टिग्मा ऑफ गायनोशियम. पोलन सॅक मध्ये स्टार्ट करताना पहिली सेल कोणती असते, मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन. तो किती सेलचा असतो, सिंगल सेल. त्याचं काय होतं, मायटॉसिस. मायटॉसिस किती सेलचं स्ट्रक्चर होतं, 2 सेल्ड स्ट्रक्चर. मग 2 सेल्ड स्ट्रक्चर आहे त्यावेळेस त्याला कोणता मायक्रोस्पोर म्हटलं, मॅच्युअर्ड मायक्रोस्पोर. 2 सेलचं नाव काय, ट्यूब सेल आणि जनरेटिव्ह सेल. लार्ज कोणते असते, ट्यूब सेल. स्मॉल कोणती, जनरेटिव्ह सेल. 2 सेलमध्ये 2 न्यूक्लियस आहेत. आणि जेव्हा असं 2 सेल्ड स्ट्रक्चर तयार होतं त्यावेळेस बिफोर पॉलिनेशनची प्रोसेस कंप्लीट होते आणि अँथर काय होतो, डिहेन्सड, आणि पोलन ग्रेन काय होतो, ट्रान्सफर. असं 2 सेलनं पोलन ग्रेन ट्रान्सफर होणारची संख्या असते 60%. याच्यानंतर वाक्य लक्षात ठेवा, काही जे एंजिओस्पर्मिक प्लांट आहेत त्यांच्यामध्ये हे जे 3 सेल्ड स्ट्रक्चर आहे ते कुठे कंप्लीट होतं, इनसाइड द पोलन सॅक. पोलन सॅकमध्येच जनरेटिव्ह न्यूक्लियसचं मायटोसिन काय होतं, 3 सेल्ड स्ट्रक्चर. अशांचं पर्सेंटेज असतं 40%. अकॉर्डिंग टू NCERT गेलात तर हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. याच्यानंतर पहा, ज्यावेळेस तुम्ही आफ्टर पॉलिनेशन म्हटलं तर पॉलिनेशनच्या नंतर पोलन ग्रेन कुठे डिपॉझिट होतात, स्टिग्मावर. काय होतात, जर्मिनेट. का होतात, इनसाइड काय इनटेक करतात ते, वॉटर आणि शुगरी सबस्टन्स. व्हॅल्यूम वाढल्यामुळं त्यातून एंटाईन हा काय प्रोड्यूस करतो, पोलन ट्यूब. आणि पोलन ट्यूबमध्ये मायग्रेट कोण होतात, 2 न्यूक्लियस. त्यातल्या जनरेटिव्ह न्यूक्लियसचं काय होतं, मायटॉसिस. आणि मायटॉसिस झाल्यानंतरचे जे 2 मेल गॅमेट्स आहेत त्यांना काय म्हणतो, 2 नॉन मोटाईल हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. कोणते स्ट्रक्चर आहेत, haploid male gametes, and this structure is known as the development of male gametophyte. तर या ठिकाणी तुमचा द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट ही प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. पहा, इथे आपण स्टार्ट केलं होतं, फ्लावर हा सेक्च्युअल रिप्रोडक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतो. फ्लावरमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन हा अँड्रोशियम आहे. त्यातला इंडिव्हिज्युअल मेंबर हा स्टेमन आहे. त्यातला फर्टाईल हा अँथर आहे. त्यातला फर्टाईल हा पोलन सॅक आहे. पोलन सॅकमधली कोणती सेल आहे, मायक्रोस्पोर, मदर सेल. यांचं काय होतं, मायक्रोस्पोरोजेनेसिस. तेव्हा काय तयार होतात, मायक्रोस्पोर. आणि याच मायक्रोस्पोरपासून आपण काय तयार केले, मेल गॅमेट. आणि या प्रोसेसला म्हटलं आपण डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. हे जे स्ट्रक्चर आपण इथं डिस्क्राइब केलंय तोच पार्ट्स आपण पाहतोय इन ब्रीफ डायग्रामॅटिकली. आता जो आपण डिस्कस केलेला पार्ट्स आहे ज्याला काय म्हटलं आपण, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. नाव, मेल गॅमेटोफाइट स्टार्टिंग फ्रॉम द मायक्रोस्पोर और पोलन ग्रेन. Initial cells or the microspore is the first cell for the development of male gametophyte. आपण शेवटी लास्ट पाहिलं की एक मेल गॅमेटोफाइट कुणापासून तयार होता, ओनली 1 मायक्रोस्पोर. दॅट्स वाय द नेम इज नोन एज द मोनोस्पोरिक. हाही शब्द इथं लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस डेव्हलपमेंट स्टार्ट होतं तेव्हा सिंगल पोलन ग्रेन पासून किंवा सिंगल मायक्रोस्पोर पासून होतं. मग एकाला आपण मोनो शब्द वापरतात म्हणून मोनोस्पोरिक. आणि ही प्रोसेस कंप्लीट इनसाइड द मायक्रोस्पोर होते म्हणून त्याला काय म्हणतो आपण, एंडोस्पोरिक. सो दिस डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट इज द एंडोस्पोरिक, इनसाइड डेव्हलपमेंट होते. आणि दुसरं मोनोस्पोरिक, ओनली 1 मायक्रोस्पोर पासून होतं. म्हणून या ठिकाणी हे 2 पण MCQ लक्षात ठेवा, एंडोस्पोरिक अँड मोनोस्पोरिक. सो इट इज कम्प्लिटेड इन 2 स्टेज ॲट डिफरंट प्लेसेस. फर्स्ट फेज कोणता आहे, बिफोर पॉलिनेशन, ज्याला काय नाव दिलं आपण, पोलन सॅक मध्ये. म्हणजेच द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट बिगिन्स इनसाइड द पोलन सॅक.
and whenever they are completed on the stigma of gynoecium, that is called like the after pollination. म्हणजेच बिफोर पॉलिनेशन एक प्रोसेस कंप्लीट होते आणि आफ्टर पॉलिनेशन, ज्यामधील फर्स्ट जर पाहिलं आपण तर बिफोर पॉलिनेशन जेव्हा स्टार्ट होतं ते कुणापासून होतं, सिंगल सेल, ज्या सिंगल सेलला काय म्हटलं आपण, पोलन ग्रेन, याचं डिव्हिजन होतं. कोणती प्रोसेस होते, मायटोसिस, आणि त्यावेळेस दोन अनइक्वल सेल तयार होतात, ज्यापैकी एक सेल कशी असते, स्मॉल, आणि दुसरी सेल असते लार्ज. पा स्मॉलर सेल इज कॉल्ड एज द, स्मॉलर सेलला काय नाव दिलं, जनरेटिव्ह सेल, अँड लार्ज सेल इज ऑल्सो नोन एज द, correct, large cell is known as the vegetative or tube cell which having the reserve of food material vacuole, आणि जो जनरेटिव्ह मध्ये absent असतो. म्हणजे लार्जर सेल मध्ये कोण प्रेझेंट आहे, ट्यूब सेल मध्ये ट्यूब न्यूक्लियस along with the large vacuole and cytoplasm and nucleus and reserve of food material. इथं फक्त vacuole आणि reserve food material absent आहे. ट्यूब सेल मध्ये reserve food material न्यूक्लियस लार्ज साईजचा असतोच. हा स्ट्रक्चर या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. Now, whenever the formation of two-celled microspore inside the pollen grain, now these are transfer from, कुठे ट्रान्सफर होतो, from anther to stigma, so that is called like the pollen grain, ज्याला काय म्हटलं आपण, मायक्रो spore. These are the two-celled structure, and after two-celled structure anther it becomes dehiscent, and to transfer the pollen grain, कुठं, ट्रान्सफर द पोलन ग्रेन ऑन द स्टिग्मा ऑफ गायनोशियम. अशा ट्रान्सफर होणाऱ्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, टू सेलर स्टेज. पण काही मध्ये हे दोन गॅमेट्स इनसाइडच कंप्लीट होतात, त्याला थ्री सेलर स्ट्रक्चर म्हणतात. अकॉर्डिंग टू एनसीईआरटी पाहिलं तर टू सेलर मायक्रोस्पोरचा पर्सेंटेज हे किती आहे, कॉमन टाइप दिलेला आहे, पण तो 60% आहे. अँड रिमेनिंग जे आहेत ते रिमेनिंग कसे असतात, तर रिमेनिंग दॅट इज कॉल्ड एज द 40%. सो दिस प्रोसेस इज नोन एज द बिफोर पॉलिनेशन. याच्यानंतर पाहिलं पहा आफ्टर पॉलिनेशन. आफ्टर पॉलिनेशन मध्ये काय होतं, पोलन ग्रेन इज ट्रान्सफर, कुठे ट्रान्सफर होतात, ऑन द स्टिग्मा ऑफ गायनोशियम. करेक्ट. मग स्टिग्मावर गायनोशियमवर ट्रान्सफर झाल्याच्या नंतर त्यांचं काय होतं, जर्मिनेशन. समोर पाहतोय आपण इमेज मध्ये, दिस पोलन ग्रेन इज डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. दिस पोलन ग्रेन डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा. स्टिग्मा कम्स इन कॉन्टॅक्ट whenever the stigma secrete the sugary substance. sugary substance secrete केल्यानंतर तो ऍब्सॉर्ब कोण करतं, पोलन ग्रेन. ज्यामुळे पोलन ग्रेन मध्ये व्हॅल्यूम कशाचं इन्क्रीज होतं, सायटोप्लाझम. ज्यामुळे इन्क्रीज किंवा क्रिएट द प्रेशर, कुणावर प्रेशर येतं, ऍक्ट्स ऑन द एंटाइन, अँड एंटाइन इट बिकम्स, काय होते, एंटाइन इट बिकम्स कम्स आउट थ्रू द, कशापासून कम्स आउट झालं, करेक्ट, जर्म पोर, अँड टू फॉर्म द पोलन ट्यूब. सो पोलन ट्यूब कम्स आउट थ्रू द जर्म पोर. कोण जर्मिनेट होतं, एंटाइन. या प्रोसेसला काय म्हटलं आपण, करेक्ट, त्याला म्हटलं आपण दॅट इज नॉन जर्मिनेशन ऑफ पोलन ग्रेन. तेव्हा हे त्याच्यामध्ये असणारे जे ट्यूब न्यूक्लियस आणि जनरेटिव्ह न्यूक्लियस आहे, ते जनरेटिव्ह न्यूक्लियस आणि ट्यूब न्यूक्लियस कुठे मायग्रेट झालं, इनसाइड द पोलन ट्यूब अलॉंग विथ देअर सायटोप्लाझम. जेव्हा त्यांच्यामध्ये सायटोप्लाझम आणि तो मायग्रेट्स होतात, अँड दे आर टुवर्ड्स, कुणाकडे ट्रान्सफर होतात, टुवर्ड्स द, करेक्ट, जिथं पुढे आपल्याला पाहणार आहेत फिमेल गॅमेटोफाइट, या प्रोसेसकडे ट्रान्सफर होतात. तर इथं सिंपल वाक्य लक्षात ठेवायचं आहे, जनरेटिव्ह सेल whenever the migrate from the pollen tube at that time undergoes the mitosis process to produce the two non-motile male gametes. So this structure is known as the, काय म्हणतो आपण त्याला, करेक्ट, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. सो इट रिप्रेझेंट द मेल गॅमेटोफाइट. मग मेल गॅमेटोफाइट कुणाला म्हटलं, पोलन ट्यूब along with the cytoplasm and two non-motile male gamete. This structure is known as the development of male gametophyte. याच्यानंतर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जे पोलन ग्रेनची जर आपण मेजरमेंट्स पाहिलं तर पोलन ग्रेन हा किती डायमीटरचा असतो, करेक्ट, 25 to 50 मायक्रोमीटर इन डायमीटर असतो. ज्यांच्यामधील आपण या पोलन ग्रेनला जर आपण काही ऍडिशनल कॅरेक्टर मध्ये पाहिलं तर एनसीईआरटीतले एमसीक्यूज काय काय विचारले जातात पहा. पोलन ग्रेन किंवा मायक्रोस्पोरचा शेप कोणता असतो, स्पेरिकल. डायमीटर किती असते, 25 to 50 मायक्रोमीटर. त्यांच्यानंतर काही पोलन ग्रेन हे कसे असतात, तर काही पोलन ग्रेन हे ऍसिड, त्याला आपण ॲलर्जिक रिॲक्शन्स क्रिएट करतात. काही पोलन ग्रेन्स हे एडिबल्स आहेत. त्यातलं एक बेस्ट एक्झाम्पल दिलं, इन वेस्टर्न कंट्रीज जर पाहिलं आपण तर वेस्टर्न कंट्रीज मध्ये लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन पासून डिफरंट टाइपचे प्रोडक्ट तयार केले जातात. दे आर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ टॅबलेट. एनसीईआरटी मध्ये डायग्राम दिले पहा, टॅबलेट तयार करतात किंवा सायरप तयार करतात आणि ते मार्केटिंग मध्ये अवेलेबल आहेत. म्हणजेच these are actual nutritive material. पण याच्यामध्ये एक पुन्हा वाक्य मेन्शन केलंय, तर पोलन कन्झम्पशन म्हणजे पोलन ग्रेन कन्झम्पशन जे आहे हॅव क्लेम्ड, कशामध्ये क्लेम केलं जातं, इन्क्रीज द परफॉर्मन्स ऑफ ॲथलेटिक्स अँड रेस हॉर्सेस. तुम्ही पाहिलं असेल रेस हॉर्सेस मध्ये किंवा ॲथलेटिक्स मध्ये डिफरंट जे स्पोर्ट्स असतात
त्यांच्यामध्ये जर हे सायरप किंवा ह्या टॅबलेट जर आपण कन्झम्पशन्स केल्या तर परफॉर्मन्स काय होतात, इन्क्रीज होतात. तर त्याच्यावर क्लेम केला जातो. म्हणजे इथं सांगण्याचं तात्पर्य पोलन ग्रेन ऍक्च्युअल हा कोणत्या पार्टसाठी लागतो, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. याच्या आधी आपण एक पाहिलं फ्लावर रिलिजियस मध्ये वापरतात, सॅडनेस मध्ये वापरतात, सोशल मध्ये वापरतात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण त्याला कल्चरल कार्यक्रमामध्ये घेतात किंवा त्याला सोशल मध्ये आपण युटिलाइज करतात. पण मेन पर्पज काय त्याचा, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सिमिलर पोलन ग्रेनचा मेन पर्पज काय, टू प्रोड्यूस द मेल गॅमेट. पण पोलन ग्रेन पासून डिफरंट टाइपचे काय करतात, प्रोडक्ट पण तयार करतात. याच्यानुसार परत लक्षात ठेवा की पोलन ग्रेन मुळे बऱ्याच वेळेस काय होतात, वेगवेगळ्या प्रकारच्या एलर्जिक रिएक्शन्स होतात. म्हणजेच जे रेस्पिरेटरी सिस्टीम असतात त्या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये डिफरंट टाइपचे ते डिसीजेस सुद्धा क्रिएट करू शकतात. म्हणजेच पोलन ग्रेन्स ऑफ मेनी स्पेसीज कॉज द सेव्हिअर एलर्जिक कंडिशन इन कुठं, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, ज्याला आपण ब्रॉन्कियल अफेक्शन्स म्हणतात. इन सम पीपल ऑफ द लिडिंग क्रॉनिक रेस्पिरेटरी डिसीज, म्हणजे फार दिवस यांच्यामध्ये हे रेस्पिरेटरी डिसीजेस सुद्धा क्रिएट करतात हे पोलन ग्रेन. याच्यानंतर जे काही पोलन ग्रेन आपल्याला जर डिपॉझिट करायचे असतील तर ते डिपॉझिशन कशामध्ये केलं जातं, -196 म्हणजे 196 डिग्री सेंटीग्रेड लिक्विड नायट्रोजन मध्ये त्याला स्टोरेज केलं जातं. फॉर एक्झाम्पल काही प्लांट्स जर या ठिकाणी कमी प्रमाणात आहेत आणि त्यांचे पोलन ग्रेन आपल्याला काही काळ जर डिपॉझिशन करायचे असतील तर ते कधी कशामध्ये केलं जातं, लिक्विड नायट्रोजन मध्ये. आणि ते कोणत्या डिग्री सेंटीग्रेडला, -196 डिग्री सेंटीग्रेडला. याच्यावर एमसीक्यूज विचारलेला आहे. आणि लास्ट 2 वाक्य परत तुम्हाला खूप महत्वाचे लक्षात ठेवायचे. या पोलन ग्रेनची जी व्हायबिलिटी आहे, जे जर्मिनेशन पर्सेंटेज आहे ते प्रत्येक प्लांट्स मध्ये वेगवेगळं असतं. त्याला इन शॉर्ट म्हटलं जातं द व्हायबिलिटी ऑफ पोलन ग्रेन इज डिफरंट इन द डिफरंट प्लांट. एनसीईआरटीतल्या 3 स्टेट मधील एक वाक्य लक्षात ठेवा, रोझिएसी फॅमिली, लेग्युमिनेसी फॅमिली आणि सोलॅनेसी फॅमिली यांचे जर पोलन ग्रेन पाहिलं आपण तर यांच्या पोलन ग्रेनचं व्हायबिलिटी ही 1 मंथ पर्यंत आहे. 1 मंथ, 1 महिना पोलन ग्रेनची व्हायबिलिटी. मग कोणत्या 3 फॅमिली लक्षात ठेवायच्या, लेग्युमिनेसी आहे, सोलॅनेसी आहे, रोझिएसी. फक्त एक शब्द वेगळा ठेवायचा तुम्हाला लक्षात. मॉर्फोलॉजी मध्ये आपण 2 फॅमिली पाहिल्या, फॅबेसी पाहिलं, सोलॅनेसी पाहिलं. तर फॅबेसीची सब फॅमिली कोणती आहे, लेग्युमिनेसी. म्हणजे इथं लेग्युमिनेसी आहे आणि दुसरा कोण आहे, सोलॅनेसी. फक्त वेगळी नाव काय लक्षात ठेवायचं, रोझिएसी. तर या 3 फॅमिलीमध्ये पोलन ग्रेनची व्हायबिलिटी किती आहे, करेक्ट 1 मंथ. पुन्हा पाहायचं सिरियल्स प्लांट जे असतात मग त्यामधील व्हीट असेल, राईस असेल, जवर असेल, बाजरा असेल, मेज असेल, हे सर्व सिरियल प्लांट्स आहेत. यांच्यातले पोलन ग्रेनची व्हायबिलिटी फक्त 30 मिनिट असते. आफ्टर 30 मिनिट, जर 30 मिनिट मध्ये पोलन ग्रेन जर डिपॉझिशन नाही झालं तर ते पुन्हा जर्मिनेशन होतात का, नाही आहे. त्याची व्हायबिलिटी किती आहे, सिरियल प्लांट्स मध्ये 30 मिनिट, रोझेसी, सोलेनेसी आणि लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये व्हायबिलिटी किती आहे, करेक्ट 1 मंथ पर्यंत आहे. डिपेंडिंग अपॉन द प्लांट यांची व्हायबिलिटी कशी असते, वेगळी असते. तर इथं तुमचे सर्व आपण पोलन ग्रेनचे किंवा मेल गॅमेट पर्यंतचे सर्व स्ट्रक्चर इथं कंप्लीट केलेत. तर इन शॉर्ट तुम्हाला मेल गॅमेटोफाइट मध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे, सुरुवातीला स्टेमेन, स्टेमेनचे 3 पार्ट, अँथर फर्टाइल पार्ट, त्यातला पोलन सॅक फर्टाइल पार्ट, त्यातली मायक्रोस्पोर मदर सेल. मायक्रोस्पोरोजेनेसिस कुठे होतं, इनसाइड द मायक्रोस्पोर. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी प्रोसेस कंप्लीट म्हटलं तर प्रोसेस कंप्लीट होताना एक वाक्य लक्षात ठेवायचं, मायक्रोस्पोर विच प्रोड्यूस द 2 मेल गॅमेट अँड दिस 2 नॉन मेल मोटाइल मेल गॅमेट इज फॉर्मड फ्रॉम, कुणापासून फॉर्मेशन होतात, जनरेटिव्ह न्यूक्लियस. तेव्हा इथे कोणकोणती कंडिशन होते पहा, सिंगल मायक्रोस्पोरचं एकदा मायटोसिस होतं 2 सेलर, त्यांच्यानंतर दुसरं मायटोसिस होतं आणि 2 नॉन मेल गॅमेट्स तयार होतात. सो दिस प्रोसेस इज नोन एज द डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. इथे आपला कंप्लीट मेल गॅमेटोफाइट पर्यंत स्ट्रक्चर संपलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण स्टार्ट करतोय, दॅट इज नोन एज द पिस्टिल और कार्पेल, that is called as the female reproductive organ, gynoecium. Okay, let us stop here. Now remaining part will start in next video lecture. Thank you.